नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण यापूर्वीच्या फेडरिक लिस्ट यांच्या आर्थिक विचारांवरती 3 व्हिडिओ अभ्यासले आहेत. त्यापैकी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण फेडरिक लिस्ट यांचा राष्ट्रवादी दृष्टिकोन आपण स्पष्ट केलेला होता. त्यामध्ये त्यांनी राष्ट्राची प्रगती याबाबतचा विचार मांडत असताना व्यक्तिवादी दृष्टिकोन आणि विश्ववादी दृष्टिकोन यामधील महत्त्वाचा दुवा राष्ट्र असते यावरती अधिक भर देऊन व्यक्तीच्या किंवा विश्वाच्या किंवा मानवी कल्याणामध्ये राष्ट्राचा विकास होणं, राष्ट्रवादी दृष्टिकोन स्वीकारणं किती महत्त्वाचे आहे याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. एखाद्या राष्ट्राचा विकास कसा होतो, उत्क्रांती कशा पद्धतीने होते याची मांडणी करण्यासाठी फेडरिक लिस्ट यांनी उत्क्रांती विषयक सिद्धांत मांडला. त्याला आपण आर्थिक विकासाचे टप्पे किंवा उत्क्रांती विषयक सिद्धांत असे म्हणणार आहोत. प्राध्यापक फेडरिक लिस्ट यांनी आपल्या नॅशनल सिस्टम ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथात पहिल्या खंडामध्ये आर्थिक उत्क्रांती विषयक सिद्धांत मांडला. लिस्टने जगातील अनेक देशांच्या आर्थिक विकासाच्या इतिहासाचा अभ्यास करून आर्थिक विकासाचे टप्पे स्पष्ट केले आहेत. लिस्टच्या मते प्रत्येक राष्ट्राला आर्थिक विकासाच्या विविध टप्प्यातून जावे लागते. हे विविध देशांच्या आर्थिक विकासावरून त्यांचा इतिहास अभ्यासल्यानंतर लक्षात येते. सनातन संप्रदायाने जगातील सर्वच राष्ट्रे समान मानली होती, समान आर्थिक विकासाच्या पातळीवरती असतात असे प्रतिपादन केले होते. परंतु लिस्टने विविध देशांच्या आर्थिक इतिहासाचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला की जगातील देश आर्थिक विकासाच्या वेगवेगळ्या पातळीवर असतात. काहींचा जास्तीत जास्त विकास झालेला असतो, तर काहींचा एकदम कमी विकास झालेला असतो, तर काहींचा अद्याप विकास होणे बाकी असते. त्यामुळे ते विकासाच्या एकाच टप्प्यामध्ये आहेत असे म्हणता येणार नाही. तेव्हा विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर राष्ट्र असताना कोणते धोरण स्वीकारले पाहिजे याचे स्पष्टीकरण करण्यासाठी आणि त्यातून आर्थिक विकास कसा साधला पाहिजे हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी आर्थिक विकासाचे वेगवेगळे टप्पे किंवा अवस्था मांडलेल्या आहेत. विद्यार्थी मित्र हो, मानवी उत्क्रांतीचा जर इतिहास आपण अभ्यासला तर त्यामध्ये मानव हा सर्वप्रथम जंगलात राहणारा आणि शिकार करून गुजराण करणारा प्राणी होता. त्यामुळे मानवी उत्क्रांतीची शिकारी अवस्था किंवा रानटी अवस्था, त्याला हंटिंग स्टेज असं म्हटलं जातं, त्या अवस्थेमध्ये मानव होता. त्याला पहिली अवस्था अशी मानली जाते. या अवस्थेमध्ये माणूस रानावनामध्ये भटकंती करत समूहाने शिकार करून राहत असे. त्यामुळे देश म्हणजे टोळ्यांचे प्रदेश असत. लोक निसर्गात जगत होते. नैसर्गिक अवस्थेमध्ये ते विविध प्राण्यांची शिकार करून आपली गुजराण करीत असत. त्यामुळे लोकांना
फक्त जगणे एवढंच माहीत होते. या प्राथमिक अवस्थेत उपक्रमशीलता, शोधक बुद्धी, सहकार्य करण्याच्या वृत्तीचा विकास झालेला नसतो. त्यावेळी माणूस अत्यंत मागासलेलं जीवन जगत असतो. त्याच्या गरजा ही अत्यंत मर्यादित असतात आणि त्यामुळे तो एकदम जंगली रानटी जीवन जगत असतो. उदाहरणार्थ भारताचा आपण विचार केला तर विद्यार्थी मित्र हो, रामायण ही रानटी अवस्था होती. याचं एक उदाहरण देखील आपल्याला सांगता येईल ते असे की राम वनवासामध्ये असताना रावण हरणाचे रूप घेऊन भिक्षा मागण्यासाठी येतो. हरणाचे रूप घेऊन येतो तेव्हा सीतेला हरणाचे मांस आवडते म्हणून राम हरणाची शिकार करायला जातो. तेव्हा रावण रूप बदलून पुन्हा भिक्षा मागण्यासाठी येतो आणि सीतेचे अपहरण करतो. म्हणजेच माणूस त्या काळात रानटी अवस्थेत शिकार करून जगत होता हे स्पष्ट होत आहे. ती शिकारी अवस्था किंवा रानटी अवस्थेमध्ये माणूस जगत असताना फक्त अन्न आणि काम याच गरजा पूर्ण करीत होता. तेव्हा या अवस्थेतून माणसाचा विकास घडवून आणायचा असेल तर फ्रेडरिक लिस्टच्या मते खुला व्यापार घडवून आणला पाहिजे. जे देश विकसित असतील, विकासाच्या पुढच्या टप्प्यावर असतील, त्यांनी जास्तीत जास्त अशा देशांच्या बरोबर खुला व्यापार करून त्यांचा विकास घडवून आणला पाहिजे. जास्तीत जास्त वस्तूंची देवाणघेवाण घडवून आणली पाहिजे. म्हणजेच हे देश विकासाची दुसरी पायरी ओलांडतील किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश करतील. विद्यार्थी मित्र हो, शिकारी अवस्थेनंतर मानवी विकासाच्या उत्क्रांतीचा दुसरा टप्पा मानला जातो तो म्हणजे पशुपालन अवस्था होय. त्याला गुराखी अवस्था असेही म्हटले जाते. पशुपालन अवस्थेमध्ये राष्ट्र विकासाच्या अशा अवस्थेत असताना पशुपालन हा लोकांचा प्रमुख व्यवसाय असतो. म्हणजे शिकारी अवस्थेत माणूस प्राण्यांची ओळख करू लागला आणि प्राण्यांची ओळख करत असताना त्याला काही प्राणी हे आपल्या उपयोगाचे असल्याचे निदर्शनास आले. त्यातून माणसाने पशुपालनास सुरुवात केली आणि पशुपालन हा व्यवसाय पुढे विकसित झाला. त्यामध्ये माणसाने पाळीव प्राणी पाळल्यानंतर तो दुग्ध व्यवसाय किंवा दुग्ध उत्पादने करून आपली गुजराण करू लागला आणि त्यामुळे विकासाच्या या अवस्थेत देखील माणूस हा मागासलेलाच असतो. भारताच्या बाबतीत विचार करावयाचा झाला तर याला महाभारत ही अवस्था सांगता येईल. म्हणजेच श्रीकृष्ण हा गोपाळ होता, गायी पाळणारा होता, दूध तूप लोणी खाणारा होता. याचा अर्थ असा की ती जी अवस्था होती ती आपली पशुपालनाची अवस्था होती असं आपल्याला म्हणता येईल. याचा अर्थ असा की याही अवस्थेत मानवाचा विकास किंवा देशाचा विकास हा वेगानं झालेला नसतो. तेव्हा तो विकास घडवून आणावायचा असेल तर देशाने खुल्या व्यापाराच्या धोरणाचा स्वीकार केला पाहिजे, तरच देशाचा फायदा होतो असे फ्रेडरिक लिस्टचे मत होते आणि त्यातूनच मग देशाचा विकास होऊन पुढच्या टप्प्यामध्ये देश मार्गक्रमण करू शकतो. विद्यार्थी मित्र हो, यानंतर तिसरी अवस्था अशी सांगितली जाते की ती म्हणजे शेतकी अवस्था होय. आर्थिक विकासाच्या या अवस्थेत एकाच व्यवसायाचा विकास झालेला असतो. लोक स्थिर जीवन जगायला शिकलेले असतात. समूहानं राहत असताना गाव खेडी समूहाने विकसित केलेली असतात आणि त्यामध्ये शेती हा महत्त्वाचा व्यवसाय झालेला असतो. शेतीतून अन्नधान्य उत्पादन करणे, त्यावरच गुजराण करणे हे लोकांचे मुख्य ध्येय असते. त्यामुळे अन्नधान्य व कच्च्या मालाचे उत्पादन करून त्या मोबदल्यात काही वस्तू मिळवून लोक आपला व्यवहार किंवा गुजराण करताना दिसून येतात. तेव्हा
याही अवस्थेमध्ये जर विकास घडवून आणावयाचा असेल तर खुल्या व्यापाराचे धोरण स्वीकारले पाहिजे, असे फेडरिक लिस्ट यांचे मत होते. विद्यार्थी मित्र हो, आपण जर शेतकी अवस्थेबाबत भारताच्या बाबत विचार करावयाचा झाला तर शेतकी अवस्थेमध्ये अन्नधान्य हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती देवाणघेवाणीसाठी वापरले जात होते. अन्नधान्याच्या मोबदल्यातच लोक अनेक वस्तूंची देवाणघेवाण करत होते. त्यामुळे अन्नधान्याचा किंवा शेतकीचा विकास हा एक टप्पा विकासाचा मानला जातो. तो येथेही घडून गेल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतर विद्यार्थी मित्र हो, विकासाची त्यानंतरची जी अवस्था मानली जाते ती म्हणजे की विकासाची यानंतरची अवस्था मानली जाते ती अशी की केवळ शेती व्यवसायावर अवलंबून न राहता शेती कारखानदारी या व्यवसायाची अवस्था होय. विद्यार्थी मित्र हो, शेती कारखानदारी यांचा विकास या अवस्थेमध्ये झालेला असतो. शेतीबरोबर कारखानदारी संघटित स्वरूपात निर्माण झालेली असते. उद्योगधंदे बाल्यावस्थेत असतात. त्यामुळे या अवस्थेत उद्योगांची वाढ होण्यास मदत होते. खुल्या व्यापारी धोरणाचा इथं स्वीकार करण्याऐवजी संरक्षणाच्या धोरणाचा विकास घडवून आणावा. म्हणजे संरक्षणाचे धोरण जर स्वीकारले गेले तर इतर राष्ट्रातील जे उद्योगधंदे व्यापारातून मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा करतील त्यांच्यापासून संरक्षण करणे शक्य होईल आणि त्याच्यातून देशाचा विकास घडवून आणता येईल. त्यासाठी संरक्षणवादी धोरणाचा स्वीकार केला पाहिजे, अशा पद्धतीचा पुरस्कार हा फेडरिक लिस्ट यांनी केलेला होता. फेडरिक लिस्टच्या मते शेती कारखानदारी या अवस्थेत कारखानदारी बाल्यावस्थेत असते तेव्हा संरक्षणवादाचा पुरस्कार करावा, खुल्या व्यापाराऐवजी संरक्षणाच्या धोरणाचा अवलंब करावा, अशा पद्धतीची भूमिका ही फेडरिक लिस्ट यांनी मांडलेली आहे. त्यानंतर 5वा टप्पा यामध्ये मांडलेला आहे तो असा की शेती कारखानदारी आणि व्यापार या अवस्थेला फेडरिक लिस्ट सर्वोच्च अवस्था असे म्हणतात. आर्थिक विकासाच्या या अवस्थेत शेती कारखानदारी बरोबरच देशाचा अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हा विकसित झालेला असतो. तेव्हा उद्योगधंद्यांचा बराच विकास होतो. उद्योगधंद्यांना संरक्षण देण्याची गरज भासत नाही. शेती उद्योग व्यापार यात योग्य समन्वय साधला जातो. प्रगतीची सर्वोच्च अवस्था ही गाठणे राष्ट्राचे प्रमुख उद्दिष्ट असते. त्या अवस्थेला राष्ट्र पोचलेले असते. राष्ट्राचा दर्जा उच्च पातळीवरती पोचलेला असतो. त्यामुळे इथेही खुल्या व्यापारी धोरणाचा पुरस्कार करावा, म्हणजे उत्क्रांतीचे अंतिम ध्येय पूर्ण होईल, अशा पद्धतीचे फेडरिक लिस्ट यांचे मत होते. मात्र या अवस्थेमध्ये सर्वच राष्ट्रांना प्रवेश करता येणार नाही. जी राष्ट्रे समशीतोष्ण कटिबंधामध्ये आहेत, ज्यांच्याकडे भरपूर नैसर्गिक साधन संपत्ती आहे, भरपूर मोठा विस्तीर्ण भूप्रदेश आहे, मोठी लोकसंख्या आहे, अशा देशांनीच या अवस्थेमध्ये पोचण्याचा प्रयत्न करावा. उष्ण कटिबंधातील देशांनी या अवस्थेमध्ये पोचण्याचा प्रयत्न करू नये, अशा पद्धतीचा मत हे फेडरिक लिस्ट यांनी मांडले होते. तर फेडरिक लिस्ट यांच्या मते औद्योगिक विकास घडवून आणण्यासाठी या अवस्थेमध्ये पोचण्यासाठी प्रत्येक राष्ट्राने प्रयत्न करावा. विशेषतः इंग्लंड हे एकमेव राष्ट्र या अवस्थेमध्ये पोचलेले असून अमेरिका व जर्मन या राष्ट्रांनीही त्यामध्ये पोचण्याचा प्रयत्न करावा. यासाठी त्यांनी संरक्षणाच्या धोरणाचा अवलंब करावा, अशा पद्धतीचे मत हे फेडरिक लिस्ट यांनी मांडले होते. विद्यार्थी मित्र हो, या उत्क्रांतीवादाच्या अवस्थेचा अभ्यास करत असताना यावरती काही टीका देखील करण्यात आलेल्या आहेत, त्या आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत. फेडरिक लिस्टने ज्या पहिल्या 2 अवस्था म्हणजे शेतकी अवस्था आणि पशुपालन अवस्था जी मांडलेली आहे यामध्ये तसा फरक जाणवत नाही. शिकार करण्याबरोबरच पशुपालन व्यवसाय केला जात नाही किंवा पशुपालन करीत असताना शिकार केली जात नव्हती असे म्हणता येत नाही. या दोन्ही अवस्थेमध्ये शिकार आणि पशुपालन एकाच वेळी केल्याचे दिसून येते. त्यामुळे या दोन्ही अवस्थांमध्ये फारसा फरक नसतो आणि दोन्ही अवस्थांमध्ये मानवी विकासामध्ये सुद्धा फारसा फरक पडलेला नसतो. त्यामुळे 2 अवस्था करण्याची गरज नाही, अशा पद्धतीची पहिली टीका ही या सिद्धांतावरती करण्यात आलेली आहे. दुसरी टीका ही अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की
लिस्टने स्पष्ट केलेल्या आर्थिक विकासाची जी सर्वोच्च अवस्था आहे ती इंग्लंडनेच गाठली असे म्हटले. प्रत्यक्षात त्याला त्यांनी सामान्य अवस्था असे म्हटलेले आहे. प्रत्यक्षात जर एकमेव इंग्लंड या राष्ट्रानं जर ती अवस्था गाठलेली असेल तर ती असामान्य अवस्था असली पाहिजे, मात्र तिला सामान्य अवस्था असं म्हटलेले आहे. त्यामुळे तो सिद्धांत किंवा ते मत हे चुकीचे वाटते अशा पद्धतीची टीका ही या सिद्धांतावरती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे फ्रेडरिक लिस्टने असे म्हटले आहे की समशीतोष्ण कटिबंधातील भरपूर नैसर्गिक साधन संपत्ती असणाऱ्या, मोठ्या विस्तीर्ण भूप्रदेश असणाऱ्या देशांनीच, लोकसंख्या मोठी असणाऱ्या देशांनीच फक्त ही अवस्था गाठावी अशा पद्धतीचे मत मांडले आहे. प्रत्यक्षात उष्ण कटिबंधातील देश देखील आर्थिक विकासाच्या या अवस्थेमध्ये सध्या पोचताना दिसून येतात. त्यामुळे फ्रेडरिक लिस्टचे मत हे चुकीचे असल्याची टीका ही या सिद्धांतावरती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्र हो, जरी या सिद्धांतावरती उत्क्रांतीवादावरती टीका करण्यात आलेली असल्या तरी फ्रेडरिक लिस्ट यांनी राष्ट्रवादी दृष्टिकोन मांडत असताना प्रत्येक राष्ट्राला आर्थिक विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यातून वेगवेगळ्या अवस्थांमधून कसे जावे लागते हे म्हणले आहे. त्यामुळे त्यांचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत किंवा आर्थिक विकासाच्या अवस्थेचे टप्पे हा भाग महत्त्वाचा मानला जातो. तो आपण अभ्यासला पाहिजे. धन्यवाद.